नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 2 जून 2026 या दिवशीच्या टॉप 5 चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला आता आपण पहिला प्रश्न बघू. जगातील सर्वात मोठा बहुराष्ट्रीय सागरी युद्ध सराव रिमपॅक 2026 कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे हवाई बेटे अमेरिका. हवाई बेटे अमेरिका. तर हा जो सराव आहे म्हणजेच रिम ऑफ पॅसिफिक म्हणजेच रिमपॅक हा या सरावाचा 30वा टप्पा आहे. तर यात भारतीय नौदल या 30हून अधिक युद्धनौका आणि विमानांसह सहभागी झाले आहेत. तर 2026 ची थीम आहे पार्टनर्स इंटिग्रेटेड अँड प्रिपेअर. पार्टनर्स इंटिग्रेटेड अँड प्रिपेअर्ड. तर यात 29 देशातील 30,000 पेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले आहेत या सरावात. तर त्यामुळे हा खूप मोठा जगातील सर्वात मोठा बहुराष्ट्रीय सागरी युद्ध सराव आहे. तर याच्यावर नक्कीच प्रश्न विचारले जाणार परीक्षेत. तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा जो पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, या सरावाचं नाव रिमपॅक 2026. कुठे आयोजित करण्यात आला? हवाई बेटे अमेरिका. थीम काय आहे? पार्टनर्स इंटिग्रेटेड अँड प्रिपेअर. आणि ह्या सरावाचा हा 30वी आवृत्ती होती. हे पण पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. US ओपन 2026 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी प्रकारात कोणत्या भारतीय खेळाडूने उपविजेतेपद पटकावले? तर याचं उत्तर आहे किदंबी श्रीकांत. किदंबी श्रीकांत. तर ही प्रतिष्ठित बॅडमिंटन स्पर्धा कॅलिफोर्निया अमेरिका येथे पार पडली. तर तैवानच्या सु ली यांग यांनी अंतिम चुरशीच्या सामन्यात श्रीकांतचा पराभव केला. तर ही US ओपन बॅडमिंटन स्पर्धेची 61वी आवृत्ती होती. तर आता याच्यात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ही US ओपन 2026 या स्पर्धेचं नाव ही बॅडमिंटन स्पर्धा होती. पुरुष एकेरी या स्पर्धेमध्ये रनर अप ठरला आहे किदंबी श्रीकांत आणि याचा विजेता ठरला आहे सु ली यांग. आणि ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली? कॅलिफोर्निया अमेरिका. आणि ही या स्पर्धेची 61वी आवृत्ती होती. हे महत्त्वाचे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक साठी थेट पात्र ठरणारा आशियातील पहिला महिला क्रिकेट संघ कोणता आहे? तर याचं उत्तर आहे भारत. 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक साठी थेट पात्र ठरणारा आशियातील पहिला महिला क्रिकेट संघ आहे भारत. तर भारतीय महिला क्रिकेट संघाने थेट पात्रता फेरीत स्थान मिळवून इतिहास रचला. तर क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये तब्बल 128 वर्षानंतर पुनरागमन होत आहे. तर ऑलिम्पिकमधील सामने आता आंतरराष्ट्रीय T20 फॉर्मॅटमध्ये खेळवले जातील. म्हणजे 2028 मध्ये हे क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन होत आहे. तर आणि हे जे T20 फॉर्मॅटमध्ये सामने खेळवले जातील. तर आशिया खंडातून केवळ एकाच संघाला थेट पात्रता देण्यात आली होती. तर कोणत्या संघाने पात्रता फेरीत आपले नाव कोरले आहे? तर तो देश आहे भारत. याच्यात आपल्याला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. भारत हा देश, याचं नाव. भारत संघाने थेट पात्रता फेरीत आपले स्थान पटकावले. 128 वर्षानंतर क्रिकेटच्या ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन झाले आहे. ऑलिम्पिकमध्ये आता हे जे सामने खेळवण्यात येणार आहे T20 फॉर्मॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. आणि भारत हा आशियातील पहिला महिला क्रिकेट संघ आहे जो थेट पात्र ठरला आहे. तर हे महत्त्वाचे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 27 जून 2026 रोजी वर्ल्ड रोईंग कप मध्ये भारतासाठी पहिले ऐतिहासिक सुवर्ण पदक कोणी जिंकले? त्याचं उत्तर आहे लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंह. लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंह. तर भारतीय लष्कराच्या लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंह यांनी स्वित्झर्लंड मधील लुसर्न येथे हे पदक जिंकले. तर वर्ल्ड रोईंग कपच्या इतिहासातील हे पहिलेच सुवर्ण पदक ठरले. त्यांनी लाईट वेट मेन्स डबल स्कल या प्रकारात कामगिरी केली. तर हे जे खेळाडू आहे आर्मी रोईंग नोड येथे हे खेळाडू सराव करतात.
तर याच्यातील आपल्याला महत्त्वाचा जो पॉईंट लक्षात ठेवायचा आहे हा वर्ल्ड रोईंग कप होता. तर याच्यामध्ये भारताने जे ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले आहे ते कोणी जिंकले आहे तर लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंह हे यांचे नाव लक्षात ठेवायचे आहे. हे स्वित्झर्लंड मधील लुसर्न येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. हा तिसरा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हे पहिलेच सुवर्ण पदक होते भारताचे वर्ल्ड रोईंग कपच्या इतिहासातील. हा एक खूप महत्वाचा पॉईंट आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. आणि कोणत्या प्रकारात त्यांनी ही कामगिरी केली आहे तर लाईट वेट मेन्स डबल स्कल या प्रकारात त्यांनी ही कामगिरी केली आहे. आणि त्यांनी किती मिनिटात हा पराक्रम केला तर 6 मिनिटे 26.09 सेकंद या वेळेत त्यांनी हा विजय मिळवला. तर हा पण एक महत्वाचा पॉइंट आहे, हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना म्हणजे MSMEs ना सहकार्य करण्यासाठी कॉर्पोरेट मित्र ही योजना कोणी सुरू केली आहे? याचं उत्तर आहे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि IIT मद्रास. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि IIT मद्रास. तर MCA म्हणजेच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि IIT मद्रास यांनी संयुक्तपणे ही योजना सुरू केली आहे. सुरू करण्यास सामंजस्य करार केला आहे. कोणती योजना? कॉर्पोरेट मित्र. तर MSMEs ना कर आकारणी, लेखा आणि कायदेशीर नियमांचे पालन करण्यास मदत करणे हा याचा उद्देश आहे. तर यात 30 वर्षाखालील पदवीधर तरुणांना ऑनलाईन व प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. आणि यशस्वी विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट मित्र हे प्रमाणपत्रही दिले जाईल. तर याच्यात आपल्याला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की या योजनेचं नाव लक्षात ठेवायचं. कोणी सुरू केली हे लक्षात ठेवायचं आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि IIT मद्रास यांनी सुरू केली. उद्देश काय आहे तर कर आकारणी, लेखा, कायदेशीर नियमांचे पालन करण्यास मदत करणे हा याचा उद्देश आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर हे 3 पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. मला आजचे प्रश्न कसे वाटले तर हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडींसाठी आजच MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.